नमस्कार मंडळी. यापूर्वीच्या भागांमध्ये आपण तृतीय अध्याय म्हणजेच कर्मयोग याचे सर्व श्लोक 1 ते 43 त्याचे अर्थासह वाचन बघितले. आता आपण मंडळी पाहूया भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायाचा सारांश. भगवद्गीतेचा 3रा अध्याय कर्मयोग म्हणून ओळखला जातो. तो कर्तव्य आणि कृती यावर केंद्रित आहे. जिथे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की ज्ञानापेक्षा कृती श्रेष्ठ असली तरी आसक्तीशिवाय फळाची चिंता न करता फक्त कर्तव्य म्हणून केलेल्या कर्मातून माणूस बंधनातून मुक्त होतो आणि हेच खरे कर्मयोग आहे मंडळी. कर्माचा त्याग नाही तर योग्य कर्माचे महत्त्व या 3ऱ्या अध्यायात सांगितले आहे. थोडक्यात 3रा अध्याय शिकवतो की केवळ निष्क्रिय राहणे किंवा फळांच्या लोभाने कर्म करणे हे योग्य नाही, तर आपले कर्तव्य परमेश्वराला समर्पित भावनेने फळाची अपेक्षा न करता समत्व बुद्धीने पार पाडणे हाच कर्मयोग आहे, ज्यामुळे मुक्ती मिळते. मंडळी, समत्व बुद्धी म्हणजे काय, तर यश आणि अपयश यात समान राहणे हाच खरा योग आहे. मंडळी, कर्मयोग म्हणजे काय, तर कर्म का आवश्यक आहे. मनुष्य शरीरामुळे कोणतीही कृती न करता राहू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला काहीतरी कर्म हे करावेच लागते. पण ते कर्म कसे असावे, तर निष्काम कर्म, फळाची आसक्ती आणि कर्माचा त्याग ही 2 टोकं होतात. तेव्हा या 2 टोकांच्या विचारांना आपण टाळायचं आहे आणि फळाची चिंता न करता आपलं कर्तव्य आपण पार पाडायचं आहे. आपल्या सर्व कृती देवासाठी कराव्यात, ज्यामुळे कर्माचे बंधन तुटते आणि आत्मा शुद्ध होतो. म्हणून आपण रोज रात्री निद्रेच्या अधीन होण्यापूर्वी सर्व आपली कर्म भगवंताला अर्पण करावी. जे काय घडलं आहे सगळं ते तुझ्याचमुळे घडलं आहे ही भावना मनात असावी. त्यामुळेच आत्मा शुद्ध होऊन कर्माचं जे काही बंधन असेल ते तुटेल. मंडळी, नक्कीच थोडंफार कठीण असू शकतं, पण अशक्य अजिबात नाही. हा होता कर्मयोग या 3य अध्यायाचा सारांश. ओम नमो भगवते वासुदेवाय.